आज्ञेचं पालन करता या नात्याने मी तुम्हा सर्व देवगणांचे स्वागत करतो. हे शिवशंभू, लक्ष्मी रमणा, ब्रह्मदेव आणि या सभेला उपस्थित असणारे कश्यप ऋषी, मी देवांचा राजा या नात्याने समस्त देवगणांचे या सभेमध्ये स्वागत करत आहे. परंतु आजची ही यमनगरी सभा प्रत्यक्षात यमराजाने घेतली असून यमराज अजून देखील सभेला उपस्थित नाही. तेव्हा देव हो, यावरती काहीतरी मार्ग सुचवा. समस्त देव, सर्वप्रथम वादाचारी भगवान विष्णुदेवाच्या नाभी कमळातून झाला आणि या ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद निर्माण झाले आणि मला सृष्टी निर्मितीचे कार्य दिले असून आम्ही ते पूर्णही केले. समस्त देव, तुम्ही सर्व देवगणांनी मिळून मला सृष्टी संगोपनाचे कार्य दिला आणि ते मी अविरत प्रमाणे पूर्णही करत आहे. वैकुंठ विष्णू या नात्यानं समस्त देवगणांचे मी स्वागत करतो. ठीक आहे देव हो, आपण पुढील सभेला सुरुवात करूया. ठीक आहे. नारायण नारायण. 3 तास सप्त पाताळ भ्रमण करत असताना या ब्रह्मपुत्र नारदाला अजून एकही कळीचे साधन सापडले नाही. जर कळीचे साधन सापडले नाही तर माझ्या मनाला मुळी शांतता मिळणार नाही. काही ना काहीतरी कळीचे साधन तर शोधले पाहिजे. नारायण नारायण. समस्त देव हो, या शुभप्रसंगी आपणास या पुत्र नारदाचा साष्टांग करा. शुभ भवतु. देव हो, आपण कोणत्या कारणास्तव आला आहात? काही विशेष? नारद मुनी, आजची ही यमनगरी सभा प्रत्यक्षात यमराजाने घेतली असून यमराज अजून देखील सभेला उपस्थित नाही. नारायण नारायण. आजची ही सभा प्रत्यक्षात सूर्यपुत्र यमराजाने घेतली असून या सुवर्ण सिंहासनी सूर्यपुत्र यमराज विराजमान नाही. ही गोष्ट समस्त देव फार अपमानास्पद आहे. आपण क्षणाचाही विलंब न करता पुढील कार्याला सुरुवात करावी. नारायण नारायण. समस्त देव हो, आपण त्रिवत्तमेच्या नृत्याविष्काराला सुरुवात करूया. ठीक आहे. समस्त देहो, मी सूर्यपुत्र यमराज. समस्त देहो, माझ्या यमनगरीत सभेचे पाचारण मी स्वतः केले असून माझ्या अनुपस्थितीत तुम्ही प्रियतमेच्या नृत्याविष्काराला सुरुवात केला आणि हेच या सूर्यपुत्र यमराजाच्या कीर्तीला वर्णनीय नाही. याचं प्रायचित्त समस्त देवगणाला भोगावं लागणार. तुम्ही या सूर्यपुत्र यमराजाचा अपमान केला आहात. यापुढील सभेची सुरुवात समस्त देव, यापुढील सभेची सुरुवात मी स्वतः सूर्यपुत्र यमराज करणार आहे. ज्याच्या पाठीशी साक्षात सूर्यदेवाचे तेज असताना मला या सूर्यपुत्र यमराजाला कोणत्याही दैवशक्तीपासून भय नाही. प्राण हरण्याचा पाश हातामध्ये दक्षिणेचा स्वामी. ओ प्राण हरण्याचा पाश हातामध्ये दक्षिणेचा स्वामी. ओ यमराजा लागला
मी या सभेला हजर नसताना तुम्ही त्रिलोत्तमाच्या नाच गाण्याला सुरुवात केला. हेच हेच या सूर्यपुत्र यमराजाच्या कीर्तीला वंदनीय नाही. याचाच प्रायचित्त तुम्हा सर्व देवांना भोगावे लागणार. सर्व देवांना. आणि यापुढे सभेचे कामकाज मी स्वतः यमराज करणार आहे. यमराज. तिलोत्तमा, तू तुझ्या नाच गाण्याला सुरुवात कर आणि माझं मन मंत्रमुक्त कर. आदेश. त्रिलोत्तमाया माझे नृत्य रंगले, ओ त्रिलोत्तमाया माझे नृत्य रंगले. ब्रह्मा विष्णू महेशाचे मान जंगले, ब्रह्मा विष्णू महेशाचे मान जंगले. मी कोण आहे आणि माझा जन्म कसा झाला? अरे राक्षसा, तुला ऐकायचंच आहे ना? ऐकतात. सर्व देवांची सभा चालू असता त्याच वेळी तिलोत्तमाच्या नाच गाण्यातून माझे ते गमनीर पडतात. तेथून तुझी उत्पत्ती झाली. असं पिताश्री, या नर देहाला योग्य ते नामकरण करून मी आपल्यासाठी कोणते कार्य करू हे आवाज कथन करा. तुला असा आशीर्वाद देतो की सारा त्रिभुवन जिंकून भस्मसात करू तू तुझी सत्ता प्रस्थापित कर. आणि तुझे नाव जोळासूर आहे. जोळासूर. तेव्हा आपण निघावं. ठीक आहे, येतो मी. नारायण नारायण. मुनिवर्य, काय बरोबर आहात? तिकडे तिकडे यामध्ये झोंबून पडतात या असुर दैत्याची उत्पत्ती असून यांनी मला असा आशीर्वाद आहे की हे सात धरती म्हणतात जाणून भस्म करणार आहे. त्या वराची प्रचिती तुमच्या तिकडून पाहतो. नारायण नारायण. अरे दैत्याच्या असुरा, असा गर्व बरा नाही. गर्वाचे घर नेहमी खाली असते. तुला जर तुझ्या पराक्रमाची प्रचिती पाहिजे असेल तर प्रथम भूतलावरती जाऊन येथे तुझ्या अंगात असलेली धगधगती ज्वाला टाकून जाळून भस्म कर. म्हणजे तुझे पुढील कार्य अगदी सोपे होईल. नारायण नारायण. मुनिवर्य, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केला. आता रहा दैत्याच्या असून भूतलावर जाऊन आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपली सत्ता प्रस्थापित करणार आहे. नारायण नारायण. निघावे दैत्याच्या असुरा, आपण निघावे. येतो. नारायण नारायण. श्री गजवदना पार्वती नंदना
नमितो रे मोरया ओ विघ्नहर्ता देवा नमितो रे मोरया श्री गणवदना पार्वती अंजना पार्वती अंजना संकटी भर सभेमध्ये यमराजाने जनासुराला सारा त्रिभुवन जाळून भस्म कर असे वरदान दिले. त्यानंतर जनासुराने भूतानावरती जाऊन आपल्या वराच्या जोरावरती कित्येक वर्ष राज्यकारभार सांभाळत होता. जर तसा जनासुर मोठा होत होता तस तसा त्याचा क्रोध व पराक्रम देखील वाढत होता. धरतीवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित करून ऋषीमुनीचा देखील छळ करत होता. पृथ्वीवर जो सजीव दिसत असेल त्याला तो जाळून भस्म करत असे. श्री अत्रेश्वर महालक्ष्मी गाव मंडळ आपल्या समोर सविनी सादर करत आहोत. जनासुराचा वध अर्थात गणेशाला दुर्वापली. ज्याच्या क्रोधाने धरणीला कंप सुटतो, ज्याचा पराक्रम पाहून गगनातून अग्निधारा बसू लागतात, ज्याच्या तेजाने साक्षात सूर्यनारायण देखील असतो तो ना भूतो ना भविष्य असा एकमेव धर्मशाली योद्धा ब्रह्मांडातील समस्त देवगणांचा काळ नव्हे यमराजाचे तेज जमिनीवरती पडतात. असुरदैत्याची उत्पत्ती झाली. प्रथम भूतलावरती जाऊन आपल्या वराच्या जोरावरती भूतलावरच्या राजा झाला हा दैत्यराज जलासूर. या जलासुराचा सामना कोणी योद्धा करू शकत नाही. जर सामना करू शकत नाही मग पराभव देखील नाही आणि पराभव देखील नाही. मग ज्या जलासुराला हे कशाच्याही काम नारायण नारायण ज्वालासुर दैत्य मातला मनोबरवाने ज्वालासुर दैत्य मातला
शुभम भाऊ तू नारदा अरे कसं काय येणं केलं या ज्वालाच्या दरबारी काही विशेष नारायण नारायण. अरे दैत्यराज जलसुरा, तो असुरांचा राजा, सर्वत्र तुझ्या नावाचा जय जयकार, आणि तो असा या ठिकाणी शांत बसत बसलेला आहे. अरे ही वेळ अशी शांत बसायची नाही. नारायण नारायण. जरी असुरांचा राजा असला तरी तुम्ही मात्र असुर, आणि ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी त्यातून अमृत व विष निघाले. अमृत मात्र त्या देवांच्या वाट्याला आणि विष मात्र तुम्हा दानवांच्या वाट्याला आले. हे मात्र लक्षात असावं. नारायण नारायण. बस नारदा बस. समस्त देवगण मिळून माझ्या दानावरती फार मोठा हल्ला केला आहे. समस्त देवगणांना निस्तराभूत केल्याशिवाय हा ज्वाला शांत बसणार नाही. पुढे प्रथम सोडी कोणावरती करावी हा देखील आपला सल्ला असेल. नारायण नारायण. दैत्यराज जलसुरा, अरे ते तर माझं कामच आहे. तुला जर तुझ्या या नरदेहाची प्रचिती पाहिजे असेल तर प्रथम देवराज इंद्रदेव रंभेच्या नाच गाण्यामध्ये दंग आहेत. प्रथम स्वारी त्यांच्या अमरावतीवरती करा आणि त्यांच्या अमरावतीचे चक्रवर्ती सम्राट व्हा, हा सल्ला असेल. नारदा ज्याची खावी पोळी याचीच वाजवी टाळी कधी जाणार तू. नारदा योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केला. आताच्या आता हा ज्वालासूर नव्हे दैत्यराज ज्वालासूर. त्या देवेंद्राच्या दरबारी जाऊन त्याच्या अमरावतीत जाऊन त्याच्या नाच गाण्याचा रंगाचा प्रयोग करण्यासाठी हा दैत्यराज ज्वालासूर प्रयाण करत आहे. इंद्रदेव सांभाळ सांभाळ तुझी सोडण्यातली अमरावती. हा दैत्यराज ज्वालासूर साऱ्या शक्तीनिशी तुझ्या अमरावतीत चाल करून येत आहे. तुझ्या भाऊबाला सामर्थ्य असेल तर स्वीकार ज्वालासुराचं आक्रमण. अंतीचा नाही. एकलच प्राण्या माझे माझे म्हणून हो अंतीचा एकलच प्राण्या तू माझे माझे म्हणून नाही रे नाही तेहतीस कोटी देवांचा राजा हा देवराज इंद्र आणि ही माझी अमरावती अमरपुरी झाली असून त्याची निर्मिती त्या विधात्याने केली आणि ती धनलक्ष योग्य विस्तारिती झाली. माझ्या या दरबारामध्ये रागरागिनी गायन करत असतात, गायनावर रंभा अप्सरा नृत्य करत असतात. ते पाहून देवही आनंदित होतात. अशी माझी सोजळ अमरावती इथे कशाचीही कमी नाही. बराच काळ निघून गेला, माझ्या या दरबारामध्ये त्या रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे, अगं ए रंभे, रंभे
आज तुझ्या नृत्यानं मला व माझ्या मनाला मंत्रमुग्ध करून टाक. याग याग जया मिळूनी घुंगरो बांधू पाया. याग याग जया मिळूनी घुंगरो बांधू पाया. हो नाचू रे धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. वाटे मनी आज मजला छावी भेट इंद्राची. हो वाटे मनी आज मजला छावी भेट इंद्राची. आम्हाला प्रणाम देवराज इंद्रदेव. आपणास या पुत्र नारदाचा साष्टांग प्रणाम. शुभ भवतु. नारद मुनी कसं काय येणं केलं या माझ्या वैभवशाली अमरावती. नारायण नारायण. काय सांगणार देवराज, या या भूतलावरती फार मोठं संकट आलेलं आहे. संकट? कोणतं संकट? नारद मुनी मी आपल्या बोलण्याचा अर्थ समजलो नाही. नारायण नारायण. देवराज इंद्रदेव, तुम्हा सर्व देवांची सभा भरली असता तेथे सूर्यपुत्र यमराज आणि त्रिलोत्तमा नारीचे नृत्य रंगले. सूर्यपुत्र यमराजांचे तेज जमिनीवरती पडतात. त्यापासून
एका आसुरी दैत्याची निर्मिती झाली. त्याचे नामकरण देखील ज्वालासूर असे ठेवण्यात आले. त्याने असा वर प्राप्त केलेला आहे की हे सारे धरती मंथन जाळून भस्म कर असा वर प्राप्त करून तो प्रथम आपल्या या अमरावतीवरती चालू करून येत आहे. तरीही अमरावती वाचवा हे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे. नारद मुनी, भूतलावरती देवगणांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. श्रेष्ठ आहेत ते फक्त आम्ही देवगण, दैत्य नव्हे. आणि जो जन्माला आला त्याचा मरणकाळ हा निश्चित आहे. तेव्हा पुढली भ्रमण कार्य तुम्ही असेच चालू ठेवा. नारायण नारायण. कुणाचा पराक्रम. येतो देवराज इंद्रदेव मी. हो झाले कळीचे साधना आनंद मन 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 कळीचा विनाद होऊन फिरवते भुवन हो कळीचा विनाद होऊन फिरवते भुवन हो झाले कळीचे साधना आनंद नारायण हो झाले कळीचे साधना आनंद मन इंद्रदेवा सावध सावध तुम्ही सोन्याला रंगले अमरावती दैत्यराज ज्वालासूर साऱ्या शक्तीनिशी तुझ्या या अमरावतीवरती चाल करून येत आहे. तेहतीस कोटी देवाचा राजा देव इंद्र सांभाळ सांभाळ तुझी सोडण्याची अमरावती शांत काळ अमरावती चाल करून येत आहे आक्रमण. हे 33 कोटी देवाचा राजा देवेंद्र सिंहासनावर आयुक्त हो. ही अमरावती माझी असून तू माझा ऐक आहेस. दैत्यराज इतका क्रोध बरा नव्हे. कपफलाच्या जोरावर तुला नेत्रातून ते अंध झाला आहे. हा आसुरी मार्ग सोडून दे. सत्याच्या मार्गाने वाग. आसुरी मार्गाने मिळवणे कर. मानवाला देखील सहन होत नाही. त्यात त्याचा मृत्यू देखील होतो. देवेंद्र तुझ्या याच अमरावतीत तुझ्या छतावर पाय गुरु आहे. तो मी आहे तुझा अंतकाळ दैत्यराज. दैत्यराज
सारखे कित्येक दैत्य या अमरावतीमध्ये आले, त्यांना कसे पाण्याने तुडवले. देवेंद्र, कोणत्या दैवताच्या जोरावरती स्वतःला देव म्हणून म्हणतोस? अरे रंभाऊ ऋषी मेनका यांच्या तालावरती थाई थाई नाचताना तू इथं देव स्वतःला देव म्हणून म्हणतोस? दैत्यराज त्या माझ्या दासी आहेत. असे म्हणे देवेंद्र, आणखी स्वर्गात आज भरली नाही म्हणून गौतम ऋषीच्या आश्रमात जाऊन अहिलेला भ्रष्ट करताना लाज नाही वाटली. हे कोणतं तुझं देव पण दैत्यराज ते विधिलिखित होतं ते झालं. वा देवेंद्र, म्हणजे तुम्ही देव करतो तो धर्म आणि आम्ही दानव करतो तो अधर्म. देवेंद्र, काळांतरापासून चालत आलेल्या देव दानवाच्या तांडवाला हा दैत्य राजाचा हा पूर्ण देणार आहे. जे याच अमरावती दानव रूपी झेंडा फडकवून अमरावतीचा चक्रवर्ती सम्राट होणारच. अमरावती जाणार आणि तुझी जाणार इथे सत्ता असुराचा राजा दैत्यराज ज्वाला करणार. दैत्यराज एक वेळ सूर्य पश्चिमे लागवेल, चंद्र आपली दिशा बदलेल, परंतु ही माझी सोन्याने नेटलेली अमरावती तुला कधीच मिळणार नाही. एवढा अहंकार जबाबदार सामर्थ्य असेल स्वीकार ज्वालापुराचं आक्रमण. चक्रवर्ती सम्राट झाला. दैत्यराज काय म्हणे 33 कोटी देवांचा राजा, 33 कोटी देवांचा सेनानी, जो या स्वर्गाचा धनी, तोच या ज्वालाच्या चरणी. देवेंद्र, तुझी अमरावती गेली आणि तूही गेला. देवेंद्र, यालाच म्हणतात
काल परिवर्तन, काल परिवर्तन, परिवर्तन. देवेंद्राचे अमरावती हस्तात करून पुढील स्वारी विष्णुदेव, लक्ष्मी रमणा, सांभाळ सांभाळ तुझं वैकुंठ. हा दैत्य राजाला चोर साऱ्या शक्तीनिशी तुझ्या वैकुंठात चाल करून घेत आहे. तुझ्या देखील भावबळात सामर्थ्य असेल तर स्वीकार ज्वालासुराचं हात दिला. शेषावर बसून शिरसा करी शरण, करी शेषावर बसून ज्याची सेवाही करीते माता लक्ष्मी प्रेमान, त्याची सेवाही करीते माता लक्ष्मी प्रेमान. शेषातील प्रणाम. आपणास या पुत्र नारदाचा साष्टांग प्रणाम. शुभम भवती. जे पिंडी ते ब्रह्मांडी या साऱ्या सृष्टीचं भ्रमण करणारा माझा प्रिय भक्त आज या माझ्या वैकुंठ नगरीमध्ये आला म्हणजे कोणत्या न कोणत्या शंकेचं निरसन करावं लागणार.
नारायण नारायण श्री हरी या भूतलावरती फार मोठं संकट आलेलं आहे. संकट? असं कोणतं संकट आलं आहे? नारायण नारायण श्री हरी त्या दैत्यराज ज्वलसुराने सर्वत्र हाहाकार माजवलेला आहे. प्रथम इंद्राची अमरावती हस्तगत करून आता तो त्या आपल्या वैकुंठावरती चाल करून येत आहे आणि हे वैकुंठ वाचवा हे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे. मुनिवर्य, या भूतलावर जो जन्माला येतो त्याचा मृत्यू हा अटळ आहे. त्या ज्वालासूर असुरी मार्ग स्वीकारला आहे म्हणजे त्याचा मृत्यू हा अटळ आहे, यात तीळ मात्र शंका नाही. तुमची भ्रमंती अशी सुरू ठेवा. ठीक आहे श्रीहरी, येतो आम्ही. डोळे भरून पाहावी मूर्ती अनंता, ओ डोळे भरून पाहावी मूर्ती अनंता, तुम्ही दर्शन द्यावो शेषशायी भगवंता, तुम्ही दर्शन द्यावो शेषशायी भगवंता. डोळे भरून पाहावी मूर्ती अनंता, डोळे भरून पाहावी मूर्ती विष्णुदेव, लक्ष्मी रमणा, शेषादी श्रीहरी, ह्या दैत्यराज ज्वलसुराचा प्रणाम स्वीकार करा. शुभम बोध. विष्णुदेव, तुझा शुभ कौतुक घेण्यासाठी हा दैत्यराज ज्वलसूर याच्या वैकुंठात आले नाही. यमराजाच्या वाराची प्रचिती प्रथम देवेंद्राच्या अमरावती हस्तगत करून पुढील सॉरी या वैकुंठात केलेलं आहे. क्षणाचाही विलंब न करता इथून प्रस्थान कर. हीच तो अंतिम चेतावणी असेल. विनाशकाली विपरीत बुद्धी, शेवटी तुझीही बुद्धी भ्रष्ट झाली. तुलाही अखेरची चेतावणी असेल. तूही पाताळी निघून जा. इथं आनंदाने राज्य कर. हा श्रीहरी तुला अभय द्यायला तयार आहे. विष्णुदेव, विनंती करून झाली. आदेश देतो तुला. दैत्यराज ज्वलसूर, ह्या ज्वलसूराच्या विरोधाला आमंत्रण देऊ नकोस, नाहीतर त्या देवेंद्रप्रमाणे तुझा देखील सर्वनाश निश्चितच. बुद्धीच्या जोरावर माणसं यशाच्या शिखरावर पोचली. त्यांना ईश्वराची प्राप्ती झाली. पण तुम्ही असुर दैत्य कोणत्याही गोष्टीला संयम राखला नाही. यातच तुमचा अंत झाला हे लक्षात असू द्या. अंत अस्ति प्रारंभ. विष्णुदेव, अंत हा दानवांचा नाही, समस्त देवांना निष्ठरामत करून या त्रैलोक्याचा चक्रवर्ती सम्राट होणार आहे हा दैत्यराज ज्वलसूर. विष्णुदेव, देव देव करून देवाच्या नावाला कालिमा पासणारे तुम्ही सर्व देव. विष्णुदेव, क्षणाचाही विलंब न करता इथून प्रस्थान करा. विष्णुदेव,
जनकी बाबाला सांगत असेल तर तुझी स्वीकार रणांगण. स्वीकार रणांगण. वैकुंठ गेला आणि तूही गेलास. इथे सत्ता, या शेषावरती सत्ता फक्त असुरांचा राजा करणार. ज्वालासूर नव्हे, दैत्यराज ज्वालासूर. तुझा देखील अहंकार रणांगणात मिळाला. या वैकुंठाचा अधिपती चक्रवर्ती सम्राट झाला. दैत्यराज ज्वालासूर दैत्य हो. या विराजमान व्हा. इंद्राची अमरावती, विष्णूचा वैकुंठ हस्तगत करून पुढील स्वारी सत्यलोकीचा सृष्टी निर्माता ब्रह्मदेव. सांभाळ तुझं ब्रह्मांड. हा दैत्यराज ज्वालासूर साऱ्या शक्तीनिशी तुझ्या ब्रह्मांडात चाल करून येत आहे. तुझा देखील भाऊ मला सामर्थ्य असेल तर स्वीकार ज्वालासूर. ब्रह्मपुत्र नारदाचे बोल ऐका छान. 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 बोल ऐका छान. ब्रह्मपुत्र नारदाचे
आपणास पुत्र नारदाचा साष्टांग प्रणाम. शुभम भाऊ पुत्र नारदा, आज जे आमच्या ब्रह्मनगरीमध्ये भूतळावरती सर्व काही ठीक आहे ना? नारायण नारायण. पितामहा, आपण या साऱ्या सृष्टीचे निर्माते आहात आणि या सृष्टीवरती येणारे संकट हे आपणच रोखत असता. मात्र या भूतलावरती दैत्यराज ज्वरासुराने हाकार माजवलेला आहे. त्यानं प्रथम इंद्राची अमरावती विष्णूचं वैकुंठ हस्तगत करून आता तो या ब्रह्मांडावरती चालू करून येत आहे आणि हे ब्रह्मांड वाचवा हे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे. पुत्र नारदा, त्या दैत्याला जळासुराला फार गर्व झालेला दिसतो, परंतु तू मुळी चिंता करू नको. त्याला रोखण्यासाठी आम्ही यावरती निश्चित काहीतरी मार्ग काढू. ठीक आहे ब्रह्मती, अशीच चालू ठेव. ब्रह्मा आहे माझा पिता, तोच आहे सृष्टी करता. ब्रह्मा आहे माझा पिता, तोच आहे सृष्टी करता. त्याचे आज मी करीतो स्मरण. विधिनाथ करीतो भ्रमण. विधिनाथ करीतो भ्रमण. ओ ब्रह्मा हे माझा पिता, तोच आहे सृष्टी करता. ब्रह्मा हे माझा पिता, तोच आहे सृष्टी करता. त्याचे आज मी करीतो स्मरण. सत्यलोकीचा ब्रह्मदेव, सृष्टी निर्माता ब्रह्मदेव. ब्रह्मदेव, ह्या दैत्यरा जलासुराचा प्रणाम स्वीकार करा. शुभम भाऊ तू दैत्यराज जळासुरा, आज आमच्या ब्रह्मनगरीमध्ये काही विशेष? ब्रह्मदेव, अगदी समजूतपणाचा आणून आम्हा सेनेचे प्रयोजन विचारत आहात. इंद्राची अमरावती विष्णूचं वैकुंठ हस्तांतर करून जे मला सुख मिळालं नाही ते सुख तुझ्या या ब्रह्मांडामध्ये आहे आणि ते सुख मला घ्यायचं आहे. ब्रह्मदेव, तुम्ही देखील क्षणाचा विलंब न करता इथून प्रस्थान करा. दैत्यराज जळासुरा, ब्रह्मनगरी मिळवणे तितका साधी सोपी गोष्ट नाही. अरे ब्रह्मनगरीत काय, पण ब्रह्मनगरीचा एक कण सुद्धा तुला मिळणार नाही. ब्रह्मदेव, अशक्य हा शब्द ह्या दैत्यरा जलसुराच्या शब्दकोशात सापडणार नाही. ब्रह्मदेव, माझ्या क्रोधाला आमंत्रण देऊ नकोस, नाहीतर त्या देवेंद्राप्रमाणे तुझा देखील सर्वनाश निश्चितच. दैत्यराज जळासुरा, तुम्ही दैत्यानं आम्हा देवतांकडून वरदान प्राप्त करून घेता आणि त्याच वरदानाच्या बळावरती पृथ्वीवरच्या आकार माजवता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्हा दैत्यांचा शेवट हा आम्हा देवतांकडून येत होतो. ब्रह्मदेव, तुझ्या याच ब्रह्मंडात दानवांचे दपण कोण तुझ्या दैवताच्या कामाला अधर्माचा मार्ग फिरवणार हा दैत्यराज जलासुर. ब्रह्मदेव,
तुला देखील आमची चेतावणी देतोय. तू प्रसन्न कर, नाहीतर या दैत्यराजाच्या शस्त्राला बळी पड. स्वीकार रणंगण. कारण कर. निघून गेले. या ब्रह्मांडाचा धनी झाला हा ज्वालासूर नव्हे, दैत्यराज ज्वालासूर. ब्रह्मदेव, रणांगणात तलवार पकडली म्हणजे कोण योद्धा होत असतो. त्या तलवारीला पकडलेलं बंडगड देखील मजबूत असावं लागतं. तुझं दैवत्व नष्ट केला, तुझा अहंकार रणांगणात मिळाला. या तुझा ब्रह्मांडाचा चक्रवर्ती सम्राट हा दैत्यराज ज्वालासूर. इंद्राची अमरावती, विष्णूचा वैकुंठ, ब्रह्मदेवाचं ब्रह्मांड, राहिला तो शिव पार्वती मध्ये. हर हर महादेव. भोलेनाथ, सांभाळ सांभाळ तुझा कैलास पर्वत. हा दैत्यराज ज्वालासूर साऱ्या शक्तीनिशी तुझ्या कैलास पर्वतावर येत आहे. तुझ्या देखील बाहुबळा सामर्थ्य असेल तर स्वीकार ज्वालासूराचं आक्रमण. धन्यवाद रसिका हो, धन्यवाद. या चालू नाट्यासाठी आलेलं पारितोषिक कैलासवासी सरिता सुरेश गराटे, कैलासवासी सरिता सुरेश गराटे यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू अद्वैत संदीप गराटे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री गवलेश्वर प्रतिष्ठान युवक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश गणपत गराटे यांचा नातू कुमार युवराज शिवानी निलेश गराटे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी रोख 551 रुपयाचं पारितोषिक देऊन या कलेचा गौरव केलेला आहे. श्री आज्ञेश्वर महालक्ष्मी नवल मंडळ हातकंबा सनगरेवाडी सतत आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नामाने रे तुझ्या होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण. जीवनात माझ्या नामाने रे तुझ्या
कैलास बरोबर येणं म्हणजे सर्व काही ठीक तर आहे ना? शिवशंभो, त्या दैत्याला जलासुरांच्या पृथ्वीवरती हाहाकार माजवलेला आहे. त्याने आम्हा किती देवतांची राज्य काबीज करून आता पुढे तो त्रैलोक्याचा राजा होण्याची स्वप्न पाहतो. तेव्हा त्याला यापासून रोखण्यासाठी यावरती आपल्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे. होय शिवशंभू, यावरती काहीतरी मार्ग सुचवा, नाहीतर या सृष्टीचा विनाश व्हायला वेळ लागणार नाही. भोलेनाथ, सांभाळ सांभाळ तुझं कैलास पर्वत. हा दैत्याला जलासुर तुझ्या कैलास पर्वतावर चाल करून येत आहे. तुझ्या देखील बाहुबळात सामर्थ्य असेल. स्वीकार या जलासुराचं कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुक्ती झळाळी कारवी सिंधू बहुदुःखहारी तुझवीन शंभो मजकोण तारी. भोलेनाथ, अशक्याची शक्य करणारा हा दैत्याला जलासुर आपल्या या कैलास पर्वतावर आलेला आहे. दैत्याला ज्वालासुरा, प्रथम तुझे या कैलास पर्वतावरती स्वागत आहे. भोलेनाथ, ह्या वेळेस मात्र हा दैत्याला जलासुर आपल्याकडे एक मनइच्छा घेऊन आलेला आहे. दैत्याला ज्वालासुरा, तुझी अशी कोणती इच्छा आहे? भोलेनाथ, 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र, सत्यलोकीचा ब्रह्मदेव, नेहमी कप्त्याचा आश्रय घेणारा विष्णुदेव, हे सर्व देव माझ्या स्वाधीन करून आपला हा कैलास पर्वत मागू इच्छितो, एवढीच माझी इच्छा आहे. भोलेनाथ, दैत्याला ज्वालासुरा, हा तुझा भ्रम आहे. कैलास पर्वत मिळणं एवढी साधी आणि सोपी गोष्ट नाही. तू बलाढ्य आहे, पराक्रमी देखील आहे, यात मात्र शंका नाही. भोलेनाथ, आपणास विनंती करून झाली, आदेश देतो तुला तुला दैत्यराज. दैत्याला ज्वालासुरा, तुला कैलास पर्वत काय, कैलास पर्वत कण देखील मिळणार नाही. भोलेनाथ, ह्या दैत्याला जलासुराच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नकोस, नाहीतर समस्त देवगणांप्रमाणे तुझा देखील सर्वनाश निश्चितच. दैत्याला ज्वालासुरा, अखंड पृथ्वी, पाताळ आणि ब्रह्मांड भस्म करण्याची शक्ती माझ्या या त्रिनेत्रामध्ये आहे. हे जर त्रिनेत्र उघडले तर तुझा देखील जाऊन भस्म करून टाकेल. तुझ्या देखील बाहुबळात सामर्थ्य असेल तर स्वीकार तू ही रणांगण. पाहूया कोणाचा जय आणि कोणाचा पराजय होतो तो. भोलेनाथ, दैत्याला ज्वालासुरा, तुला जर माझ्याशी युद्ध करायचं असेल तर माझं नंदीशी युद्ध कर. तेव्हा तुला त्या पराक्रमाची प्रचिती कळेल. बोलाव बोलाव तुझ्या नंदिकेश्वराला, पाहतो त्याचा पराक्रम. भोलेनाथ, दैत्याला जलासुरा, सावध हो. शंभू महादेवांचा नंदी रणांगणामध्ये तुझ्याशी युद्ध करण्यासाठी येत आहे. सावध हो, सावध हो जलासुरा, सावध हो. दैत्याला असं काही युद्ध करा, आपण तुला घेतलं नाही. भोलेनाथ, त्याचं तुम्ही करा. हा दैत्याला जलासुर समस्त देवांना निर्माण करून या सगळ्या सगळा समाधान. दैत्य हो, राया नंदिकेश्वराचा समाचार.
कसे हो पाहिलंस पाहिलंस ते ज्वालासुराचा पराक्रम तो नंदिकेश्वर रणांगण सोडून निघून गेला तुझ्या देखील बाहुबळ असं होत असेल तुझी शिखर रणांगण शिकार रणांगण. पाहिलंच ते ज्वालासुराचा पराक्रम तुझा देखील अहंकार रणांगणात गेला या कैलासाचा राणा झाला हा दैत्यराज ज्वालासुर या चंद्रसूर्य ताऱ्यानो या दैत्यराज ज्वालासुराच्या गतीने चाला या देवांनो या दैत्यराज ज्वालासुराच्या पायाशी लोटांगण झाला या पंचमहाभूतानो आज्ञेचं पालन करा सर्वभौम्य चक्रवर्ती सम्राट झाला हा दैत्यराज ज्वालासुर. त्या ज्वालासुर दैत्याने सर्व देवांचे राज्य काबीज करून या साऱ्या सृष्टीचा अधिपती बनण्याचं स्वप्न पाहत आहे. त्याला वेळीच रोखलं पाहिजे. आता या सृष्टीचा नाश व्हायला वेळ लागणार नाही. होय विष्णुदेव यावरती काहीतरी मार्ग सुचवा नाहीतर या सृष्टीचा विनाश व्हायला वेळ लागणार नाही. नारायण नारायण देवांचा दास आहे मी खास हो देवांचा दास आहे मी खास देवाई भयभीत झाले ज्वालासुर दैत्या पुढे सारे देवही हरले ज्वालासुर दैत्या पुढे सारे देवही हरले देवाचा दास आहे मी खास
मोठं संकट तुम्हा सर्व देवतांवरती आलेलं आहे. पुत्र नारदा त्या दैत्याला जलासुराने सगळीकडे हाहाकार माजवलेला आहे. त्याने इंद्राची अमरावती, विष्णूची वैकुंठ नगरी, महादेवांचा कैलास पर्वत आणि माझी ब्रह्मनगरी जिंकून तो आता पूर्ण त्रैलोक्याचा राजा होण्याचे स्वप्न पाहतो. तेव्हा त्याला रोखण्यासाठी यावरती काही उपाय? नारायण नारायण समस्त देव हो, यावरती एकच उपाय आहे. आणि तो कोणता? समस्त देव हो, या साऱ्या विश्वाचा करता करविता गौरी पुत्र गणेश याची आराधना करा. त्याला प्रसन्न करून घ्या. तो नक्कीच या संकटातून तुम्हाला संकटमुक्त करेल. नारद मुनी, संकट समी योग्य सल्ला दिला. तुमच्या आज्ञेचं आम्ही पालन करू. नारायण नारायण घेताना घेताना गणेशाचे हो संकट टळते भक्तांचे हो संकट टळते भक्तांचे. घेताना घेताना गणेशाचे हो संकट टळते भक्तांचे हो संकट टळते भक्तांचे. घेताना घेताना गणेशाचे हो संकट टळते भक्तांचे हो संकट टळते भक्तांचे. घेताना घेताना गणेशाचे हो नारायण नारायण गणेशाचे हो संकट टळते भक्तांचे. समस्त देव हो, नारद मुनींच्या सांगण्याप्रमाणे आपण त्या गणेशाची आराधना करूया. चला चला देव हो चला. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. समस्त देव हो, मी तुमची एकनिष्ठ भक्ती पाहून मी तुमच्यावरती प्रसन्न झालो आहे. देव हो, असं कोणतं संकट तुम्हा सर्व देवतांवरती आलेलं आहे? तुम्ही माझी एकनिष्ठ भक्ती करून मला प्रसन्न करून घेतलात. बाळ गणेशा, यमराजाची सभा भरली असताना यमराजाचे तेज जमिनीवरती पडतात. एका असुरी दैत्याची उत्पत्ती झाली आणि त्या दैत्याचे नाव ज्वालासुर असे ठेवण्यात आले. परंतु त्या दैत्याला ज्वालासुर तर आम्हा सर्व देवतांचे राज्य काबीज करून तो आता पूर्ण सृष्टीचा अधिपती बनण्याचे स्वप्न बघतोय. त्याला वेळीच रोखलं पाहिजे, नाहीतर या सृष्टीचा विनाश होऊ शकतो. समस्त देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. मी त्या दैत्य ज्वालासुराच्या वधासाठी माझे भव्य दिव्य रूप धारण करून जात आहे. मी त्याला माझे भव्य दिव्य रूप धारण करून गिळंकृत करेन आणि तुम्हाला संकटमुक्त करेन. शरण गेले ते गणपतीला, दैत्य मातला ज्वाला चोरतो भार झाला धरणीला. दैत्य मातला ज्वाला चोरतो भार झाला धरणीला. भयभीत झाले देव सारे, हो, भयभीत झाले देव सारे. शरण गेले ते गणपतीला, दैत्य मातला ज्वाला चोरतो भार झाला धरणीला. हो भयभीत झाले देव
हे ज्वालासुरा, सर्व देवांची राज्य त्यांना स्वाधीन करून हा असुरी मार्ग सोडून दे. मी तुला क्षमा करेन. क्षमा. हे गणेशा, समस्त देवगणांना सळो की पळो करून सोडणारा, हे गणेशा, हे भव्य दिव्य रूप का धारण केलं? हे ज्वालासुरा, सर्व देवांची राज्य त्यांना स्वाधीन करून हा असुरी मार्ग सोडून दे. मी तुला क्षमा करेन. समस्त देवांना सळो की पळो करून सोडणारा एकमेव धर्मशाली योद्धा. हे गणेशा, माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर तुझा देखील सर्वनाश निश्चितच. ज्वालासुरा, तुझा मृत्यू जवळ आला आहे. मी तुला गिळंकृत करण्यासाठी हे मी माझे भव्य दिव्य रूप धारण केले आहे. त्यामुळे तुझा अंत निश्चित आहे. हे गणेशा, आणि त्यानं मृत्यूला जिंकून घेतलाय, त्याचा सर्वनाश होईलच कसा? दैत्यराज ज्वालासुरा, तुला मी गिळंकृत करून समस्त देवगणांना संकटमुक्त करणार आहे. बघ या गणेशाच्या रौद्र रूपाचा पराक्रम. ठीक आहे, स्वीकार रंगण. सामर्थ्यावरती माझी सत्ता प्रस्थापित करून समस्त देवगणांना निस्तनाबूत करणारा एकमेव धर्मशाली योद्धा, ब्रह्मांडातील समस्त देवगणांचा काळ काय नव्हे, आजचा काळ. हे गणेशा, माझ्या मृत्यूनंतर मला देखील अनेक नावाने ओळखले जाईल. हे गणेशा,
मला मला क्षमा कर. समस्त देवगणांचा निस्त्रावत केल्याशिवाय हा जनासूर शांत बसणार नाही. समस्त देव हो, आपल्याला संकटमुक्त करण्यासाठी बाळ गणेशाने त्या ज्वालासुराला गिळंकृत केले, परंतु याच्यामुळे त्याच्या अंगाचा दाह होत आहे. आपण बाळ गणेशाला संकटमुक्त केलं पाहिजे. समस्त देव हो, बाळ गणेशाचा दाव शांत करण्यासाठी मी माझ्याकडे वरुण वर्षाव गणेशाच्या मस्तकावर करत आहे आणि त्याला विघ्नहर्त्या नावाने ओळखले जाईल. बाळ गणेशाचा दाह कमी करण्यासाठी मी माझ्याकडे शीतकमळ गणेशाच्या मस्तकी ठेवतो आणि त्याचा दाह कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि आजपासून त्याला हेरवाय नमः या नावाने ओळखले जाईल. समस्त देव गणेशाचा दाह कमी करण्यासाठी मी माझ्या 2 कन्या रिद्धी सिद्धी या 2 कन्या गणेशाला अर्पण करतो. त्यामुळे गणेशाचा दाह कमी होण्यास मदत होईल आणि यापुढे गणेशाला रिद्धी सिद्धी प्रदाय या नावाने ओळखले जाईल. समस्त देव हो, बाळ गणेशाचा दाह शांत करण्यासाठी मी माझ्या मस्तकावर चंद्रकोर गणेशाच्या मस्तकी ठेवतो आणि त्याचा दाह शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि आजपासून त्याला बाळचंद्र या नावाने ओळखले जाईल. समस्त देव हो, अजूनही बाळ गणेशाचा दाह शांत झाला नाही. ऋषी मुनी, आपण यावरती मार्ग काढा. देव हो, माझ्याकडे 21 दुर्वांची जुडी मी गणेशाच्या मस्तकी ठेवतो. त्याच्यामुळे त्याचा दाह शांत होईल आणि आजपासून त्याला दुर्वांकू या नावाने ओळखले जाईल. गणेशाचा विजय असो.